वाली तुम्ही म्हणालात की मोठ्या संख्येने समर्थक कोकाटेंचे बाहेर जमा झालेले आहेत। या समर्थकांची काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकलेली आहे का? कारण एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये आपल्या नेत्याचं नाव येतंय असं म्हटल्यानंतर या समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने समर्थक जे आहेत ते जमा झालेलेच आहेत। मात्र सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही समर्थकाकडून कोणतेही विधान जे ते केलं जात नाहीये। मात्र आपण बघितलं की कोर्टाचा जो निर्णय असतो तो अंतिम असतो आणि त्याच्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार नाही अशा पद्धतीची आपण बघतो की जी एक प्रतिक्रिया आहे ती कार्यकर्त्यांकडून येताना पाहायला मिळत आहे। मात्र मोठ्या त्या कोकाटेंचं समर्थन करण्यासाठी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते जमल्याचं आपल्याला दिसतं आहे। मात्र आपण जर बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये तर कोकाटे यांच्यावरती सदनिकेच्या व्यवहारासंदर्भात जे सगळे आरोप झालेले होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोकाटे यांची अडचण खरं होताना पाहायला मिळत होती आणि त्याच्यामुळे आपण बघतो की सरकारकडून त्यांचा राजीनामा सुद्धा घेतला गेलेला आहे। मात्र रुग्णालयामध्ये दाखल असताना आता कोर्टाचा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे। समर्थक कितीही मोठ्या संख्येने जरी जमा झाले असले तरी सुद्धा कोर्टाचा निकाल जर कोकाटे यांच्या विरोधात गेला तर मात्र कोकाटे यांच्यावरती अटकेची कारवाई होणार का याच्याबद्दल एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।